students, today we are going to study Science and Technology part 1st. Important questions in chapter 4, Effect of Electric Current. Question first A. Fill in the blanks. हेच प्रश्न MCQ मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणून सुद्धा विचारले जाऊ शकतात. फक्त खाली 4 पर्याय दिलेले असतील आणि त्यापैकी एक पर्याय तुम्ही चॉईस करायचा आहे. फर्स्ट, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू. इलेक्ट्रिक पॉवर इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग फॉर्म्युला V² अपॉन R. मीन्स इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू V² अपॉन R. डॅश इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंड. 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंड. Relation between kilowatt hour and joule. 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10⁶ joule. तर हे कन्वर्शन आपल्याला उदाहरण सोडवताना सुद्धा उपयोगी येते. अकॉर्डिंग टू जूल्स लॉ, क्वांटिटी ऑफ हीट H produced by an electric current is equal to, here formulas are given, I²RT or VIT और V² अपॉन R मल्टिप्लाय बाय T. तर तुम्हाला त्यावेळी जे अवेलेबल असेल MCQजमध्ये किंवा एक्झाम्पल सॉल्व करताना ज्या क्वांटिटीज अवेलेबल असतील त्यानुसार फॉर्म्युला यूज करावा लागेल. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वॉज डिस्कवर्ड बाय डॅश. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड. तर हॅन्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डिस्कवर केलेला आहे. नेक्स्ट, डॅश इज एक्सप्रेस्ड इन ओरस्टेड. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज एक्सप्रेस्ड इन ओरस्टेड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वॉज डिस्कवर्ड बाय डॅश. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वॉज डिस्कवर्ड बाय मायकेल फॅराडे अँड इंडिपेंडेंटली बाय जोसेफ हेनरी. Michael Faraday and independently by Joseph Henry was discovered electromagnetic induction. Galvanometer is used for detecting the presence of current in a circuit. A galvanometer is used for dash. A galvanometer is used for detecting the presence of current in a circuit as well as for some electrical measurements. In India, the frequency of alternating current is dash. In India, the frequency of alternating current is 50 Hz or 50 cycles per second. Electric motor converts electric energy into dash energy. Electric motor converts electrical energy into mechanical energy. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात कसं ठेवायचं पहा. इलेक्ट्रिक मोटर मीन्स EM, इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याच्या नावामध्येच त्याची डेफिनेशन सामावलेली आहे. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने केले जाते. क्वेश्चन फर्स्ट बी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स ईच. व्हॉट इज द प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिझम बाय इलेक्ट्रिक करंट कॉल्ड? The production of magnetism by an electric current is called electromagnetism. हाच प्रश्न तुम्हाला आन्सर इन 1 वर्डसाठी सुद्धा येऊ शकतो. The production of magnetism by an electric current is called electromagnetism. Is magnetic field a scalar or vector quantity? Magnetic field is a vector quantity. In India, what is the time interval in which AC changes direction? AC means alternating current changes its direction. In India, AC changes direction every 1/100 seconds. What is the periodic time of AC in India? In India, the periodic time of AC is 1/50 seconds. तर हे 2 प्रश्न नीट लक्षात ठेवा. हा आहे टाईम इंटरवल आणि हा आहे पिरियॉडिक टाईम ऑफ AC इन इंडिया. क्वेश्चन फर्स्ट सी. टेल द ऑड वन आउट, गिव प्रॉपर एक्सप्लेनेशन. फ्यूज वायर बॅड कंडक्टर
rubber gloves and generator. The odd one out is generator. Why generator is odd? Generator is an electrical device for producing electricity. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी जनरेटरचा यूज केला जातो. फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्ज हे काय आहेत? तर नॉन कंडक्टर आहेत. यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जात नाही, तर जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते, त्यामुळे तो ऑड आहे. व्होल्टमीटर, एमीटर, गॅलॉनोमीटर अँड थर्मामीटर. द ऑड वन आउट इज थर्मामीटर. It is an instrument for measuring the temperature of a body, and other are electrical instruments. व्होल्टमीटर, एमीटर, गॅलॉनोमीटर हे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि थर्मामीटरच्या सहाय्याने आपले बॉडी टेम्परेचर मेजर करता येतं. लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर, मॅग्नेट. द ऑड वन आउट इज मॅग्नेट. मॅग्नेट इज ऑड. लाऊडस्पीकर, मायक्रोफोन अँड इलेक्ट्रिक मोटर आर बेस्ड ऑन द phenomenon of electromagnetism. Therefore, magnet is odd. Question second A. Give scientific reasons. First question. Tungsten metal is used to make a solenoid type coil in an electric bulb. The tungsten metal का यूज केला जातो इलेक्ट्रिक बल्बमध्ये? Equipments like electric bulb make use of the heating effect of electric current. तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या तत्वावरती इलेक्ट्रिक बल्बचं कार्य चालू असतं. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅव्हिंग हायर रेझिस्टिव्हिटी आर युज्ड हियर. हेन्स टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलनाइट टाईप कॉईल इन ॲन इलेक्ट्रिक बल्ब ॲज इट हॅज हाय रेझिस्टन्स अँड हाय मेल्टिंग पॉईंट. द लाईट बल्ब ग्लोज वेन हाय करंट इज पास थ्रू इट. ड्यू टू द करंट दिस वायर गेट्स heated and emits light. Its melting point is near about 3400 degrees Celsius. The hot wire also radiates heat to a certain extent. तर त्याचा रेझिस्टन्स आणि मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टन मेटलचा वापर केलेला असतो. सेकंड, इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, for example iron, electric heater, boiler, toaster, etc. an alloy such as nichrome is used, not pure metal. तर आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर यामध्ये प्युअर मेटल यूज न करता नायक्रोम हे अलॉय यूज केलं जातं. याचं रिझन काय आहे? इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट सच ॲज आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर अँड alloy such as nichrome is used, not pure metals, because of the following reasons. काय रिझन्स आहेत पहा? रेझिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम इज मोअर कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. रेझिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम इज मोअर ॲज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. म्हणजे नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी प्युअर मेटलच्या तुलनेने जास्त असते. मेल्टिंग पॉईंट ऑफ नायक्रोम इज हाय ॲज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. इट्स हाय मेल्टिंग पॉईंट. नायक्रोम डज नॉट गेट ऑक्सिडाइज व्हेन हीटेड इन ॲन एअर व्हेअरॲज मेटल डज. म्हणजे पहा, नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी जास्त आहे, मेल्टिंग पॉईंट हाय आहे आणि त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. या कारणामुळे प्युअर मेटल न यूज करता नायक्रोम हे अलॉय यूज केले जाते. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर इज यूज्ड. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर इज यूज्ड बिकॉज दे प्रोव्हाइड अ लो रेझिस्टन्स पाथ to the flow of current. They provide a low resistance path to the flow of current. Thus the power loss in the low resistance transmission wire will be less. The power loss in the low resistance transmission wire will be less. That's why for electric power transmission copper or aluminum wires are used. Next, in practice the unit kilowatt hour is used for the measurement of electrical energy rather than joules. आता किलोवॅट आवर आणि जूल्समधलं कन्वर्शन आपण पाहिलं फिलप्समध्ये. तर जूल्सऐवजी किलोवॅट आवर हे मेजरमेंट काय यूज केलं जातं? इन प्रॅक्टिस द युनिट किलोवॅट आवर इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी रादर दॅन जूल्स बिकॉज द जूल इज अ व्हेरी स्मॉल युनिट अँड द एनर्जी कंजम्पशन इन डे टू डे लाईफ इज व्हेरी लार्ज.
that is it comes in figures of 10 raised to 6 to 10 raised to 8. Thus, to reduce the complexity of handling such large figures, a bigger unit was required. This bigger unit used for the measurement of electrical energy is kilowatt hour and is related to joule, as 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. Hence, the energy reading commercially became simpler by using this bigger unit instead of joule. तर तुमच्या लक्षात आलं असेल, जूल हे छोटं युनिट आहे, स्मॉल युनिट आहे, किलोवॅट आवर हे मोठं युनिट आहे. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये एनर्जी कन्झम्पशन वाढत चालले, त्यामुळे ते 10 raised to 6 to 10 raised to 8 इथपर्यंत मोठ्या फिगर येतात. आणि त्यासाठी जूल हे एकक न वापरता किलोवॅट आवर या एककाचा उपयोग केला जातो. Question second B. Answer the following questions. What is solenoid? Describe the magnetic field produced by solenoid. Solenoid is a copper wire with a resistive coating wound in a chain loops like a spring. पहा, solenoid म्हणजे काय? Solenoid is a copper wire with a resistive coating wound in a chain of loops like a spring. Whenever an electric current is passed via solenoid, the magnetic lines of force are produced in pattern. Meanwhile, the properties of the magnetic field of a solenoid is very similar to the magnetic field produced by a bar magnet. While an open end of a solenoid acts as a magnetic north pole, the other end acts as a magnetic south pole, and the magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. तुमच्या लक्षात आलं असेल, सोलनाईड हे बार मॅग्नेटप्रमाणे काम करतं. त्याचा एक पोल नॉर्थ आणि दुसरा पोल साऊथ असतो. Thus the intensity of magnetic field within the solenoid is uniform everywhere. That is, the magnetic field in a solenoid is uniform. Second question, what is known as the heating effect of electric current? The heating effect of electric current is when a resistor connected to an electrical circuit produces heat in it due to the current. Equipment such as water boiler, electric cooker, electric bulb makes use of heating effect of electric current, or these are the examples of heating effect of electric current. Electric iron is also example of heating effect of electric current. A cell is connected to a 9 ohm resistance, because of which heat is 400 joule is produced per second due to current flowing through it. Obtain the potential difference applied across the resistance. पहा काय दिले, a cell is connected to 9 ohm resistance. 9 ohm resistance म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 9 ohm, because of which heat of 400 joule is produced. या ठिकाणी हीट किती प्रोड्यूस झाली, 400 जूल पर सेकंद, एका सेकंदाला 400 जूल इतकी हीट प्रोड्यूस झाली. ऑप्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्हीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. हिअर हीट इज गिवन 400 जूल पर सेकंद, सो पी इज इक्वल टू 400 जूल पर सेकंद. सपोज द इक्वेशन यूज्ड इज पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. रिप्लेसिंग द व्हॅल्यूज you get value of P is 400 is equal to V square upon value of R is 9 ohm resistance is given, means V square is equal to 400 into 9 is equal to 900 4 the 36 3600. V square is equal to 3600. 3600 is the square of 60, means V is equal to 60 volt, or in another way V will be square root of 400 into 9, and 400 is the square of 20 and 9 is the square of 3. That's why 20 into 3 means 23 is the 60. तुम्ही कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. Thus potential difference applied across the resistance is 60 volt. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 60 volt. Fourth question, how did the scientist Hans Christian
Oersted comes to the conclusion that there is a relation between electricity and magnetism? Answer. Hans Christian Oersted established the significance of understanding electromagnetism. In 1820, he observed that on passing current through a metal wire, the magnetic needle near the wire turned through a certain angle. आणि काय पाहिलं, इलेक्ट्रिक करंट ज्यावेळी पास होतो त्यावेळी मॅग्नेटिक निडल काय होते, सर्टन अँगलमध्ये टर्न होते. हेन्स ही आयडेंटिफाईड द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओरस्टेड इन हिज ऑनर. तर ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते त्यावेळी त्याच्या बाजूला असणारं मॅग्नेटिक निडल टर्न होतं. यावरून त्यांनी काय शोधून काढलं, तर मॅग्नेटिक फील्ड relation between electricity and magnetism. Next question, what is the left hand thumb rule? Based on Fleming's left hand rule, the left hand thumb, index finger and the middle finger is stretched and kept perpendicular to each other. If the index finger is in the direction of magnetic field and the middle finger points in the direction of current, then the direction of thumb is in the direction of force of conductor. That is, if the direction of the electric current and the direction of the magnetic field are identified, and then direction of the force exerted is perpendicular to both. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात कसं ठेवायचं पहा. थंब, फोर फिंगर म्हणजे अंगठ्याजवळचं बोट आणि मिडल फिंगर म्हणजे त्याच्या बाजूचं बोट. थंब काय डिनोट करतो, फोर्स. फोर फिंगर काय डिनोट करतं, मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय डिनोट करतं, करंट. मीन्स फादर, मदर अँड चिल्ड्रन्स. थंब फादर, फोर फिंगर मदर अँड मिडल फिंगर चिल्ड्रन्स. फादर मीन्स force, mother means magnetic field and children C means current. म्हणजे तुमचा लेफ्ट हँड रूल किंवा राईट हँड रूल चुकणार नाही. What is Faraday's laws of induction? A current is induced in the coil in case of current is switched on or off in the solenoid coil. This induction is also observed when the current in solenoid coil is increased or decreased. Current is induced in the coil when it is moved aside from the front of the solenoid. From these experiments, it is understood that whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's laws of induction. The current produced in the coil is called induced current. Next question, what will be required to make a DC generator? The DC does not change the direction in the external circuit, and this is achieved using a split rings fixed on the axle like a split ring used with an electric motor. This causes the branch of the coil going upwards to be always in contact with one brush and the branch going downwards to always in contact with other brush. Hence the current flows in one direction in the external circuit. This is why this generator is called DC generator. पहा पुन्हा एकदा ऐका. What will be required to make a DC generator? The DC does not change the direction in the external circuit. The DC मध्ये direction change होत नाही. And this is achieved using a split ring fixed on the axle like split rings used with an electric motor. This causes the branch of the coil going upwards to be always in contact with one brush and the branch going downwards to always in contact with other brush. Hence the current flows in one direction in the external circuit. This is why this generator is called as DC generator.
How does the short circuit form? What is its effect? Short circuit occurs when naked live and neutral wires touch each other. जर लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या. In such situations, the resistance of the circuit becomes very less. Now, according to Ohm's law, the current is inversely proportional to resistance. Means resistance is low, then current becomes high. Thus, the decrease in value of resistance of the circuit rises the current to a significant amount. As a result, the wires become hot and sparks are caused by Joule's heating effect of a current. काय होतं? शॉर्ट सर्किटच्या वेळी सर्किटमधला रेझिस्टन्स लो होतो, त्यामुळे करंट हाय होतो आणि करंट हाय झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होते किंवा जूल्स लॉच्या रूलनुसार वायर काय होतात? गरम होतात किंवा तापतात आणि शॉर्ट सर्किट होते, म्हणजेच आग लागते. Do like and share this video. Thank you.